माझ्या आयुषला आहे ना आज झोपच येत नाही आणि त्याने तर मला सुद्धा झोपू नाही दिलं. म्हणजे केव्हाची त्याला इथं खाली झोपायचा प्रयत्न करते, तिथं काही झोपला नाही. त्यानंतर त्याला झोका बनवला आणि झोक्यामध्ये टाकला. मी अर्धा तास त्याला झोका दिला पण तो काही झोपला नाही. त्याचं म्हणणं आहे तू पण माझ्याकडे बसून राहा, तू पण नको झोपू म्हणे. तो आहे ना म्हणजे पूर्ण खेळायच्या मूड मध्ये आहे आज. आणि लगेच त्याला मोबाईलची पण आठवण येऊन गेली. मला मोबाईल दे मम्मा म्हणे. म्हटलं बघ थोड्या वेळ आणि झोप, नंतर झोपशील ना दादा ना. आता मी जेवण वगैरे केलं, सर्व आवरलं. म्हणजे किचन तर आवरायचं बाकी आहे अजून. पण त्याचं म्हणणं आहे की माझ्याकडे बस. म्हटलं बसते थोड्या वेळ. दादा काय खाल्लं आज? हा, मेथीची भाजी आवडीने खाल्ली ना. माझे स्वरांश आणि आरवी मस्त झोपले जेवण वगैरे करून. आज आहे ना आमच्याकडे बघा म्हणजे ना खराब वातावरण, कसा मोसम आहे तुम्हाला दाखवते मी बघा. सरक दादा. हे बघा नुसतं ऊन सावली सकाळपासून असंच होते. पाऊस येतो की काय. काल तर गावांना पाऊस पडत होता, थोड्याकडे ना पाऊस चालू होता. माझ्या बहिणीचा फोन आला होता ना, तिकडे खूपच जास्त पाऊस पडत होता. इथं पण येणारच पाऊस, कारण सकाळपासून मोसम खराब आहे आणि ऊन सावली असंच होत आहे. बरं झालं कपडे तरी सुकून गेले, नाही तर ना ऊन नाही. सकाळपासून थोडस ऊन येत आहे, परत सावली होते, पण कपडे सुकून गेले. थोड्या वेळात घेऊन हवा लागू देते, त्यानंतर काढणार 4-1 वाजेला. तोपर्यंत किचन आवरून घेते. चला, किचनचं बी आवरायचं बाकी आहे सर. भांडे घासून घेते. म्हटलं आयुष थोड्या वेळ मोबाईल पाहतोय, असं तर जास्त मोबाईल देत नाही मी, थोड्या वेळ बघू देते म्हटलं. त्यानंतर त्याला झोपवते आणि मी पण झोपते. ते दूध पण गरम करून ठेवलेलं आहे, दूध पण पिला नाही तो आज. सकाळपासून ठेवलंय, आता फ्रीजला ठेवून देते. मला तर आहे ना खूपच झोप येत होती, पण त्याने काही मला झोपून दिलं नाही. म्हटलं तो पण झोपणार थोड्या वेळ आणि मी पण झोपून घेणार, पण तो काही झोपला नाही. खूप प्रयत्न केला मी झोपवायचा, पण झोपला नाही. तो सोरांश पण उठून गेला. झाली दादा झोप? आज माझ्या सोरांशला आहे ना सुट्टी होती. दादा काय करतोय? बापरे, मोबाईल ठेवून द्या आता. दादा झोपू मग मी? झोपू का मी? हा, तू पण नको झोपू म्हणे. बघा कसं सांगतोय तो. दादा झोपू का मी? नाही झोपू? आण मग मोबाईल दे आता, आपण झोपू चल. मुलं आहेत ना कपडे काढून काढून नुसते फेकून देतात. सकाळीच घातले होते बघा. माझ्या आयुषचा दुसरा ड्रेस आहे तो. हा त्याच्या सकाळचा ड्रेस घातलेला काढून फेकून पण दिले, म्हणून मुलांचे खूप सारे कपडे निघत असतात रोज.